नमस्कार. अक्षर कथामध्ये आपलं स्वागत आहे. मानवी मन हे आपलं सर्वात मोठं सामर्थ्य आहे की आपलं सर्वात मोठा तुरुंग? हा प्रश्न खरोखरच सुरुवातीलाच खूप अंतर्मुख करायला लावणार आहे. हो ना. म्हणजे विचार करा, रात्रीचं 2 वाजले आहेत, सगळीकडे शांतता आहे, पण डोळ्याला डोळा लागत नाहीये. अगदी, कारण डोक्यात विचारांचं एक भयंकर चक्र सुरू असते. बरोबर. 5 वर्षापूर्वी कोणाशी तरी झालेल्या संवादात आपण काय चुकीचं बोललो, इथपासून ते भविष्यात घडू शकणाऱ्या एखाद्या काल्पनिक संकटापर्यंत मन वेगाने धावत असते. अशी अवस्था आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल. होय, आणि ही केवळ जास्त विचार करण्याची साधी सवय नाहीये, तर तो एक अत्यंत गुंतागुंतीचा मानसिक सापळा आहे. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच आज आपण या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. आजच्या या धावपळीच्या आणि माहितीच्या अतिरेकाच्या युगात अतिविचार, ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो, ही एक प्रकारची अदृश्य साथच बनली आहे. खरंय. माणसाचं मन सतत भूतकाळातल्या चुकांमध्ये किंवा भविष्यातल्या काळजीत भरकटत असते. आणि या संपूर्ण प्रक्रियेत आपण एकाच गोष्टीपासून पूर्णपणे तुटून जातो, ती गोष्ट म्हणजे आपला वर्तमान काळ. अतिविचार हा खऱ्या अर्थाने आपल्या मानसिक ऊर्जेचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो आपल्याला केवळ थकवत नाही, तर कोणतीही प्रत्यक्ष कृती करण्यापासून रोखून धरतो. आणि म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाचा आधार घेणार आहोत. निक ट्रेंटन यांचं स्टॉप ओव्हरथिंकिंग हे ते पुस्तक. या मानसिक गुंत्यातून कायमचे बाहेर पडण्यासाठी हे पुस्तक खरोखरच दिशादर्शक ठरते. नक्कीच. पण यावर चर्चा सुरू करण्यापूर्वी एक कुतूहल निर्माण होतं, ते म्हणजे निक ट्रेंटन हे नेमके कोण आहेत आणि आजच्या काळात अशा प्रकारच्या पुस्तकाची इतकी नितांत गरज का भासावी? निक ट्रेंटन हे मानवी स्वभाव आणि भावनिक सुस्थिती, ज्याला आपण इमोशनल वेलबिंग म्हणतो, या विषयातील अत्यंत नावाजलेले तज्ज्ञ आहेत. जर आपण ह्याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले, तर हे पुस्तक का लिहिले गेले याची एक मोठी सामाजिक आणि वैचारिक पार्श्वभूमी आपल्याला समजते. म्हणजे सध्याच्या जीवनशैलीचा याच्याशी थेट संबंध आहे, बरोबर? अगदी बरोबर. आजचं जग हे मानवी इतिहासातील सर्वात जास्त उत्तेजित आणि मानसिकदृष्ट्या थकवणारं जग आहे. सतत येणाऱ्या फोनच्या नोटिफिकेशन्स, कामाचा जीवघेणा ताण, वेगाने बदलणारी जीवनशैली, यामुळे आपला मेंदू सतत एका हाय अलर्ट मोडमध्ये असतो. निसर्गाने आपला मेंदू समस्या सोडवण्यासाठी एक उत्तम साधन म्हणून बनवला आहे. हो, पण जेव्हा आजूबाजूला माहितीचा महापूर असतो, तेव्हा हेच साधन स्वतःच्याच विरोधात काम करू लागते. म्हणजे जे अस्त्र आपल्या बचावासाठी आहे तेच आपल्यावर उलटय. ट्रेंटन यांच्या मते अनुवंशिकता, आजूबाजूचे पर्यावरण आणि आपल्या स्वतःच्या सवयी हे या अतिविचारांचे मूळ असू शकतात. बरोबर. पण या पुस्तकातला सर्वात मोठा आणि आशेचा किरण म्हणजे यावर मात करणे पूर्णपणे आपल्या हातात आहे. त्यांनी एक अत्यंत मूलभूत प्रश्न विचारला आहे: आपण आपल्या विचारांचे गुलाम आहोत की मालक? हाच तो खरा प्रश्न आहे. हो ना. पुस्तकाचा मुख्य गाभा अत्यंत साध्या पण परिणामकारक भाषेत सांगायचा तर अतिविचार म्हणजे केवळ विचार करणे नव्हे, तो आत दडलेल्या चिंतेचा किंवा अँझायटीचा एक दृश्य परिणाम आहे. पुस्तकात त्यांनी जेम्स नावाच्या एका तरुणाचं जे उदाहरण दिले आहे ते मला खूपच बोलके वाटले. हो, ते उदाहरण खूप महत्वाचे आहे. जेम्सला एके दिवशी त्याच्या पाठीवर एक छोटासा लाल डाग दिसतो. तो डाग पाहिल्यावर तो काय करतो? तो इंटरनेटवर जातो, लक्षणं शोधू लागतो. आणि मग काही मिनिटांतच तो स्वतःला एका भयानक असाध्य आजाराने ग्रासल्याची कल्पना करतो. अगदी. इथवरच तो थांबत नाही, तर तो आजारी पडल्यावर त्याच्या कुटुंबाचे कसे हाल होतील या विचारांनी तासनतास स्वतःच्या जाळ्यात अडकून पडतो. हे उदाहरण खूपच परिचयाचे वाटते. आपण सगळेच कधी ना कधी असे इंटरनेट डॉक्टर बनून स्वतःला घाबरून घेतो. पण यातली मेख अशी आहे की जेम्सचा तो अतिविचार त्या पाठीवरच्या डागामुळे आलेला नसून त्याच्या आत आधीपासूनच दडलेल्या चिंतेमुळे आलेला असतो. डाग हे फक्त एक निमित्त असते. अगदी अचूक पकडलत. लेखकाची वैचारिक भूमिका इथे अतिशय स्पष्ट आहे. अतिविचार हा आजकाल एक स्वयंचलित आणि विनाशकारी स्वभाव बनला आहे. तणाव हा मानवी जीवनाचा एक अटळ भाग आहे. तो कधीच शून्यावर आणता येणार नाही. पण अतिविचार करणे हा मात्र एक ऐच्छिक पर्याय आहे. होय, आपण जाणीवपूर्वक तो थांबू शकतो. ही जाणीवच मुळात खूप मोठी भावनिक मुक्ती देणारी आहे. ट्रेंटननी या मानसिक चक्रातून बाहेर पडण्यासाठी अतिशय व्यावहारिक उपाय दिले आहेत. त्यातील पहिला आणि महत्त्वाचा विचार म्हणजे तणाव व्यवस्थापनाची 4 तत्वे, ज्याला ते 4A तत्वे म्हणतात: अवॉइड, ऑल्टर, एक्सेप्ट आणि अडॅप्ट. आपण ही तत्वे थोडी सविस्तर समजावून घेऊया, कारण नुसती नावे ऐकायला सोपी वाटतात,
पण प्रत्यक्षात ती कशी वापरायची हा खरा प्रश्न असतो. अवॉइड म्हणजे टाळणे आणि ऑल्टर म्हणजे बदलणे. हे दैनंदिन जीवनात कसे दिसते? समजा ऑफिसमधला एखादा विशिष्ट प्रोजेक्ट किंवा एखादा सहकारी सतत तणाव देत असेल. अव्हॉइड या तत्वानुसार जर शक्य असेल तर त्या व्यक्तीशी होणारा अनावश्यक संपर्क टाळणे किंवा तणाव वाढवणाऱ्या ग्रुप्सच्या नोटिफिकेशन्स म्यूट करणे हा सर्वात सोपा उपाय आहे. पण आपण प्रत्येक वेळी पळ काढू शकत नाही, बरोबर? नक्कीच नाही. अशा वेळी ऑल्टर म्हणजे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करता येतो. मनातल्या मनात जळत राहण्यापेक्षा संबंधित व्यक्तीशी स्पष्ट संवाद साधून मार्ग काढणे, आपल्या मर्यादा स्पष्ट करणे हे यात येते. इथे मला थोडं थांबवावंसं वाटतं. पुढचं जे तत्व आहे एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. याचा अर्थ काय? म्हणजे जर समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती अत्यंत वाईट असेल तर ते मुकाट्याने सहन करायचे आणि हार मानायची का? हे तत्व थोडं गोंधळात टाकणारं वाटतं. हां, खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात. एक्सेप्ट म्हणजे पराभव मान्य करणे किंवा लाचार होणे असा अजिबात होत नाही. ट्रेंटन स्पष्ट करतात की स्वीकारणे म्हणजे वास्तवाशी सुरू असलेले आपले मानसिक युद्ध थांबवणे. अच्छा, म्हणजे वास्तवाला भिडणे. हो, समजा तुमची ट्रेन 2 तास उशिरा धावत आहे. तुम्ही प्लॅटफॉर्मवर रागाने येरझाऱ्या घातल्या, संताप केलात, तरी ट्रेन लवकर येणार आहे का? अजिबात नाही. इथे परिस्थिती बदलणे तुमच्या हातात नाही. अशा वेळी ट्रेन लेट आहे हे वास्तव आहे असा स्वीकार केल्याने तुमची जी मानसिक ऊर्जा संतापात वाया जाणार होती ती वाचते. तुम्ही शांतपणे एखादं पुस्तक वाचू शकता किंवा गाणी ऐकू शकता. हां, फरक खरोखरच खूप मोठा आहे. वास्तव नाकारण्यात आपली सगळ्यात जास्त ऊर्जा खर्च होते. आणि शेवटचं तत्व अडॅप्ट म्हणजे जुळवून घेणे. म्हणजे स्वतःचा दृष्टिकोन लवचिक ठेवणे. एखादी गोष्ट आपण ठरवल्याप्रमाणे 100% अचूक झाली नाही तरी ती 80% का होईना पण पूर्ण झाली आहे हे पाहता येणे. होय, दृष्टिकोनातला हा बदल खूप गरजेचा असतो. ही 4 तत्वे नक्कीच खूप तार्किक आणि उपयुक्त आहेत. पण मला सांगा, जेव्हा मध्यरात्री अचानक अस्वस्थता वाढते तेव्हा हे लॉजिक किंवा तर्कशास्त्र काम करत नाही. जेव्हा घाम फुटतो आणि धडधड वाढते तेव्हा मेंदूला या तर्काच्या पातळीवर कसे आणायचे? अशा त्या अत्यंत नाजूक आणि कठीण क्षणांसाठीच ट्रेंटन यांनी 5, 4, 3, 2, 1 हे ग्राउंडिंग तंत्र सुचवले आहे. जेव्हा पॅनिक अटॅक येतो किंवा अतिविचार शिखरावर असतो तेव्हा मेंदूत धोक्याची घंटा वाजवणारा भाग, ज्याला अमिगडला म्हणतात, तो अतिसक्रिय झालेला असतो. आणि त्याला शांत करण्यासाठी शरीराच्या पंचेंद्रियांचा वापर केला जातो, बरोबर? अगदी बरोबर. हे तंत्र अतिशय सोपे पण प्रभावी आहे. यात आजूबाजूच्या 5 गोष्टी पाहणे समाविष्ट आहे, जसे की भिंतीवरील चित्राचा रंग किंवा खिडकीबाहेरचे पान. त्यानंतर 4 गोष्टींना स्पर्श करणे, जसे की पांघरुणाचा पोत किंवा स्वतःच्या हाताची त्वचा. म्हणजे आपण मुद्दामहून मेंदूला काल्पनिक भीतीकडून वास्तवातील भौतिक गोष्टींकडे ओढून आणतोय. त्यानंतर काय करायचं? का असे ना? या प्रक्रियेमुळे मेंदूला एकाच वेळी या 5ही इंद्रियांकडून माहिती मिळायला लागते. हो, आणि त्यामुळे त्याचे जे काल्पनिक भीतीवर केंद्रित झालेले लक्ष असते ते अचानक खंडित होते. विचारांचे वाढते चक्र तुटते आणि शरीर ज्या वर्तमानात आहे तिथे मनही परत येते. हे म्हणजे एखाद्या कॉम्प्युटरला हँग झाल्यावर रिस्टार्ट करण्यासारखं आहे. एकदा का आपण या ग्राउंडिंग तंत्राने शांत झालो की पुढचा प्रश्न येतो तो वेळेच्या नियोजनाचा. अनेकदा आपल्या डोक्यावर इतकी कामे असतात की कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही आणि मग आपण फक्त विचार करत बसतो, कृती काहीच करत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच ट्रेंटन यांनी वेळेचे आणि इनपुट्सचे नियोजन करण्यासाठी आयझनहावर मॅट्रिक्सचा अतिशय समर्पक संदर्भ दिला आहे. अतिविचार करणाऱ्या लोकांची एक मोठी अडचण ही असते की ते तातडीची म्हणजेच अर्जंट आणि महत्त्वाची म्हणजे इम्पॉर्टंट कामे यात गल्लत करतात. प्रत्येक आलेल्या ईमेलला लगेच उत्तर देणे हे त्यांना महत्त्वाचे वाटते, पण प्रत्यक्षात ते फक्त तातडीचे असते. हो, म्हणजे आपण दिवसभर छोट्या छोट्या आगी विझवण्यात घालवतो आणि जे खरोखर मोठे आणि महत्त्वाचे काम आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. या मॅट्रिक्सनुसार याची वर्गवारी कशी करायची? या पद्धतीत कामांचे 4 भाग केले जातात. जी कामे तातडीची आणि महत्त्वाची आहेत ती लगेच करणे, जी महत्त्वाची आहेत पण तातडीची नाहीत, जसे की आरोग्याकडे लक्ष देणे किंवा नवीन कौशल्य शिकणे, त्यांच्यासाठी वेळापत्रक ठरवून ठेवणे. आणि जी तातडीची आहेत पण महत्त्वाची नाहीत, ती कामे इतरांवर सोपवणे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग, जी कामे दोन्ही नाहीत ती थेट यादीतून काढून टाकणे. एखादे काम थेट वगळून टाकण्यात जी मानसिक शांतता मिळते ती शब्दात सांगता येणार नाही. यामुळे माहितीचा जो अतिरेक डोक्यात सुरू असतो तो खूप कमी होतो.
माहितीचा अतिरेक कमी झाला की नकारात्मक विचारांचा पूरही ओसरू लागतो. तरीही काही विचार अत्यंत चिवट असतात, विशेषतः स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार. एखादी छोटीशी चूक झाली की आपण स्वतःला मी पूर्णपणे अपयशी आहे असे लेबल लावून मोकळे होतो. हो, याला ऑल ऑर नथिंग म्हणजे एकतर सर्व काही किंवा काहीच नाही अशी टोकाची मानसिकता म्हणतात. यातून कसे बाहेर पडायचे? इथेच कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमधील विचारांची पुनर्रचना किंवा कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग ही संकल्पना कामी येते. ट्रेंटन यांनी अत्यंत साध्या शब्दांत सांगितले आहे की आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार हे काही अंतिम सत्य नसते. बरोबर. जेव्हा मनात विचार येतो की माझ्या बॉसला माझा द्वेष वाटतो, तेव्हा लेखकाने एका शास्त्रज्ञाप्रमाणे किंवा एका वकिलाप्रमाणे विचार करायला सांगितले आहे. स्वतःच्याच विचाराला उलट तपासणीसाठी उभं करायचं. म्हणजे जणू काही आपण न्यायालयात उभे आहोत. आपण त्या विचाराला प्रश्न विचारायचा, तुझ्याकडे या दाव्याचा पुरावा काय आहे? आणि मग लक्षात येतं की बॉसने ईमेलमध्ये फक्त एक्सक्लेमेशन मार्क वापरले नाही म्हणून आपण हा एवढा मोठा निष्कर्ष काढला आहे. अगदी अचूक. जेव्हा आपण अशी तार्किक उलट तपासणी करतो तेव्हा लक्षात येतं की बहुतांश भीती ही केवळ निराधार असते. आपणच आपल्या डोक्यात कल्पनेचे इमले बांधलेले असतात. आणि यातूनच आपण या पुस्तकातील सर्वात खोल, तत्वज्ञानात्मक आणि प्रभावी अशा एका विचाराकडे येतो. तो विचार म्हणजे एक्सटर्नलायझेशन, समस्यांना स्वतःपासून वेगळे करणे. हो, हा खरोखरच या पुस्तकाचा गाभा आहे. तुम्ही स्वतः म्हणजे तुमचे समस्या नाही आहात हे वाक्य वाचतानाच मन किती शांत होतं. आपण अनेकदा आपल्या चिंतांशी इतके एकरूप होऊन जातो की आपल्याला वाटते आपणच ती चिंता आहोत. हे वेगळेपण कसं साधायचे? यासाठी लेखकाने आकाशाचे अतिशय सुंदर रूपक वापरले आहे. आकाश नेहमी अथांग आणि स्थिर असते. त्यात कधी पांढरे शुभ्र ढग येतात, तर कधी काळेकुट्ट वादळी ढग येतात. ढग येतात आणि निघून जातात, पण त्यामुळे आकाशाचे मूळ स्वरूप बदलत नाही, ते तुटत नाही. म्हणजे आपले मन हे त्या आकाशासारखे आहे आणि आपले विचार हे त्या ढगांसारखे आहेत. बरोबर. विचार येतात आणि जातात, पण ते म्हणजे आपले मूळ अस्तित्व नव्हे. ही जाणीव अतिशय अंतर्मुख करणारी आहे. यासाठी पुस्तकात आणखी एक अत्यंत रंजक आणि थोडा मजेशीर उपाय सुचवला आहे. आपल्या मनात सतत एक आवाज असतो जो कायम आपल्याला कमी लेखत असतो, इतरांशी तुलना करत असतो आणि सतत न्यायनिवाडा करत असतो. या आवाजाला एखादं वेगळं नाव द्यायचंय. समजा आपण त्याला फ्रेड असे नाव दिले. होय, आणि जेव्हा जेव्हा डोक्यात तो नकारात्मक विचार सुरू होतो तेव्हा स्वतःशीच म्हणायचे, अरे चा, हा फ्रेड पुन्हा त्याची जुनीच रेकॉर्ड वाजवायला लागला तर. यामुळे नक्की काय साध्य होते? या एका छोट्याशा आणि गमतीशीर कृतीमुळे आपण त्या विचारांपासून स्वतःला मानसिकदृष्ट्या वेगळे करतो. आपण त्या आवाजाला स्वतःचा आवाज न मानता एका त्रयस्थ व्यक्तीचा आवाज मानू लागतो. आणि हे त्रयस्थ राहणं खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आपल्याला एक जाणीव होते, आपण आपल्या आयुष्याच्या कथेचे केवळ एक असहाय्य पात्र राहत नाही, तर आपण स्वतः त्या कथेचे लेखक बनतो. अगदी बरोबर. आपल्याला काय वाटायला हवे हे तो फ्रेड ठरवणार नाही, तर आपण ठरवणार. जेव्हा आपल्याला हे समजते की आपण आपले अनुभव आणि त्यावर होणाऱ्या प्रतिक्रिया स्वतः लिहू शकतो, तेव्हा मिळणारी मानसिक मुक्ती ही खरोखरच शब्दांच्या पलीकडची असते. म्हणजे अतिविचार हा आपला जन्मजात दोष नाही, तो आपण नकळतपणे सभोवतालच्या परिस्थितीमुळे शिकलेला एक स्वभाव आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही शिकलेली गोष्ट प्रयत्नांती विसरणे किंवा अनलर्न करणे पूर्णपणे शक्य आहे. ही वेळ प्रत्येकाने स्वतःच्याच मनात डोकावून पाहण्याची आहे. आपले विचार खरोखरच एखादी समस्या सोडवत आहेत की ते विचार स्वतःच एक नवीन समस्या बनले आहेत? आपले जास्तीत जास्त लक्ष आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर आहे की ज्यावर आपले काहीही नियंत्रण नाही अशा गोष्टींवर? आपण आपल्या मनाला कुठे गुंतवत आहोत याचं सतत भान ठेवणे आवश्यक आहे. नक्कीच. अस्वस्थ मनाने घाबरलेल्या अवस्थेत तासनतास केलेल्या विचारांपेक्षा शांत मनाने वर्तमानात राहून घेतलेला एक छोटासा निर्णय हा 1000 पटीने जास्त सामर्थ्यवान असतो. आपल्या मनाची बाग स्वच्छ ठेवण्याची, तिथे कोणते विचार रुजतील हे ठरवण्याची जबाबदारी सर्वस्वी आपलीच आहे. आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक अतिशय वेगळा आणि प्रक्षोभक विचार मनात येतो, ज्याचा उल्लेख आपण आत्तापर्यंत केलेला नाही. आपण आज मानवी मनाच्या अतिविचारांबद्दल बोलत आहोत, पण आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या युगात वावरत आहोत. हा एक अत्यंत वेगळा दृष्टिकोन आहे. हो ना? जर भविष्यात मानवाच्या सर्व गुंतागुंतीच्या समस्या, त्याचे नियोजन आणि तार्किक निर्णय AI घेणार असेल, तर मानवी मेंदूचे काय होईल? आपल्या मेंदूला समस्या सोडवण्याची सवय आहे.
जर त्या समस्येच उरल्या नाहीत तर मानवाचा हा अतिविचार करण्याचा स्वभाव उत्क्रांत होऊन संपुष्टात येईल की तो एका वेगळ्याच अधिक भावनिक आणि अज्ञात भीतीकडे वळेल? हा खरोखरच एक अस्वस्थ करणारा पण विचार करायला लावणारा मुद्दा आहे. नक्कीच. भविष्यातील काल्पनिक संकटांची चिंता करण्यात जी अमूल्य ऊर्जा आपण आज खर्च करत आहोत, तीच ऊर्जा जर वर्तमानातील क्षमता बांधण्यात लावली तर आपले आयुष्य किती बदलू शकेल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. होय, आणि याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोचवा, कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, स्टॉप ओव्हर थिंकिंग हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.